नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आता माझी संध्याकाळच्या पूजेचा टायमिंग आहे. पूजेची तयारी सुरू आहे. तर सकाळ आणि संध्याकाळ 2 ज्या वेळा आहेत त्या देवासाठीच दिलेल्या आहेत आणि संपूर्ण मनापासून आणि खरंच जेव्हा तुम्ही असं देवपूजा करता ना सकाळ संध्याकाळ घरामध्ये, तेव्हा घरातलं पण जे एक वातावरण आहे ना, ते वेगळीच प्रसन्नता घरातल्या वातावरणामध्ये येते. तर त्यासोबतच एक महत्त्वाची भूमिका बजावतं ते म्हणजे संगीत. आणि या संगीतासोबत म्हणजे मंत्र, स्तोत्र, भजन हे जेव्हा आपल्या पूजेसोबत चालू असतं ना, तर नकळत आपल्याकडून आहे ना आणखीन छान पूजा होते. तुम्ही ज्यांना पण असं वाटतं ना नेहमी, की मला पूजा करताना कंटाळा येतो, झोप येते किंवा पूजा करण्याची इच्छा होत नाही, तुम्ही सुरुवात इथून करा. तुम्ही ना सकाळ संध्याकाळ घरामध्ये ना छान संगीत लावा. तुम्हाला जे आवडतं म्हणजे देवाचं तुम्हाला जे आवडतं ना ते लावा. मंत्रस्तोत्र लावा. जे स्तोत्र तुम्हाला पाठांतर करायचे आहे ते तुम्ही लावा. बघा नकळत ते बोलत-बोलत आपले पाठसुद्धा होऊन जातात. आणि आपलं जे डोक्यात आपल्या ज्या खूप सारे विचार सुरू असतात ना ह्या सगळ्या गोष्टी करताना पण, खरं तर त्यामुळेच होतं की आपण पूजा करताना ना आपल्या डोक्यात वेगळेच विचार सुरू असतात. आपलं मन दुसरीकडेच असतं. त्याच्यामुळे आपलं पूजेमध्ये लक्ष लागत नाही किंवा आपल्याला झोप येते, आळस येतो. तर म्हणून आपलं मन इकडे-तिकडे भटकू नये, तर त्यासाठी अशा प्रकारे छान संगीतामध्ये त्याला बिझी करून ठेवायचं. जे आपण मनामध्ये विचार करत असतो, बऱ्याचदा जे आपण एकमेकांसोबत बोलत असतो किंवा जे पण वाइब्स, जे निगेटिव्ह वाइब्स आपल्या घरापर्यंत येत असतात, तर जितकं म्हणजे तुमच्या घरात सकाळ संध्याकाळ निदान 5 मिनिटं का होईना मी म्हणेन, की दिवा लावा आणि देवासमोर शांत बसा. बघा घरातले आणि आपल्या आतमधले सुद्धा जे वाइब्स असतात ना, जी एनर्जी असते, तर ती चेंज व्हायला लागते, पॉझिटिव्हिटी यायला लागते. तर मी संध्याकाळच्या काय काय पूजा करते ते मी तुम्हाला दाखवते, की रोजची जी देवाची पूजा असते पहिले, त्यानंतर स्वामींकडे असतं, त्यानंतर तुळशीची पूजा असते, त्यानंतर शेगडीची पूजा असते. पूजा म्हणजे काय, की तिथे दिवा लावते आणि अगरबत्ती लावते. तर अशा 3-4 ठिकाणं आहेत, की जिथे मी संध्याकाळचा दिवा आणि एक अगरबत्ती नेहमी लावते. बघा दरवाजामध्ये दिवा, अगरबत्ती असेल, तर जिथून आपल्या घरामध्ये एनर्जीचं किंवा देवांचं किंवा चांगल्या गोष्टींचं आगमन होतं, तिथेच सुगंध आणि प्रकाश असेल, तर नक्कीच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीच येते. तर आज आहे ना मला एक छान कुरिअर आलं आहे, पार्सल आलं आहे आणि खूप छान-छान गोष्टी आल्या आहेत, की ज्यांनी माझं स्वयंपाकघर आहे ना, ते आणखीन प्रसन्न आणि आणखीन सुंदर केलं. तर मला ताईंनी फक्त सांगितलं होतं, की ताई मी काही गोष्टी पाठवते, पण नक्की काय पाठवते हे मला माहिती नव्हतं. त्यांनी थोडक्यात सांगितलं होतं. तर म्हणून म्हटलं चला उघडलं तर पॅकिंगच एवढं होतं त्याचं, की ते पॅकिंग ओपन करताच नाकीनऊ यायला लागले. तर आता मी पूर्ण पहिले ओपन करून घेते. सकाळीच आलं होतं कुरिअर, पण मी तसंच ठेवलं होतं. म्हटलं संध्याकाळी जेव्हा देवपूजा करेन, तर तेव्हाच हे छान तुमच्यासमोर दाखवेन. तर हे जे पार्सल आलं आहे तर ते आपल्या ज्या कोल्हापूरच्या ताई आहेत रवीना केसारे ताई, ज्यांच्याकडून मी स्वामींची माझी जी बाहेरची नेम प्लेट आहे, हे स्वामींचं घर आहे ते त्यांनी बनवलं होतं. त्यानंतर जे कमळ बनवलं होतं मध्यंतरी बघा देवींच्या वेळेला, महालक्ष्मीच्या वेळेला, ते त्यांनी मला पाठवलं होतं. तर ताईंनी काहीतरी नवीन छान आपल्यासाठी पाठवलं आहे. तर बघूया आपण की काय काय आहे नवीन गोष्टी.
ह्यावेळी ना त्यांनी पॅकिंग तुम्ही बघितलं की मला पॅकिंग ओपन करायलाच 10 मिनटं गेले, जवळपास 10-15 मिनटं. आणि आता ही प्रत्येक गोष्ट जी त्यांनी पाठवली आहे ती पण सुंदर पॅकिंग केलेलं आहे. तर हे सगळे ना ते जे वॉल स्टिकर्स म्हणू आपण, पण मोठे आहे ते, जे आवडतात कुठे कुठे लावायला किंवा आपण कोणाला गिफ्ट करू शकतो, असे हे सगळे वॉल हँगिंग्स म्हणा किंवा वॉल स्टिकर्स म्हणा, असे आहेत. तर हे सगळे मला त्यांनी पूर्ण परत पॅकिंग केलं आहे बघा असं. तर हे परत पॅकिंग ओपन करायला परत थोडा वेळ जाणार आहे, पण नवीन काहीतरी छान छान आपल्याला बघायला मिळणार आहे. पैकिंग में पैकिंग, पैकिंग में पैकिंग, बापरे कितनी पैकिंग. ह्या गोष्टी ना खूप नाजूक असतात. थोडं जरी काही धक्का लागला कुरिअरमध्ये किंवा काय तुटलं फुटलं तर आपण देताना रिटर्न करतो, पण समोरच्याचं पण किती नुकसान होतं त्याच्यामध्ये. म्हणून देतानाच व्यवस्थित प्रॉपर काळजीपूर्वक दिलं ना तर ते तसं खराब होणार नाही, म्हणून त्यांनी एवढं पॅक केलं आहे. मी एक काम करते, पहिले सगळे पॅकिंग ओपन करून काढून ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे पॅकिंग ओपन करायलाच मला जवळपास अर्धा तास गेला, पण खूप सुंदर सुंदर वस्तू ताईंनी पाठवल्या आहेत. हे एक प्रकारे आपण म्हणू की फ्रीज मॅग्नेट्स असतात वेगवेगळे. आपल्याला रेग्युलर तर माहिती आहे ते काय काय, आता सगळे खाण्यापिण्याच्या वस्तूंचे वगैरे सगळे मिळतात, पण खूप छान छान असे कोट्स आहेत त्याच्यामध्ये, मस्त आहेत, तुम्हाला नक्की आवडते. तर ह्यातला पहिला जो आहे ना मला खूप जास्त आवडला. हा तुम्हाला बॅक कॅमेराने सुद्धा दाखवते मी. ह्या साईडला असा बॅक कॅमेराने येईल. ऐकावे जनाचे करावे मनाचे, हे सगळ्यात मोठं असं हे ब्रीदवाक्य आहे की हे खरंच हे सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे. ऐकावे जनाचे करावे मनाचे. कधी कधी काय असतं की गोष्टी आपल्याला माहिती असतात पण आपल्याला डोक्यात त्या घुसत नसतात. ते जेव्हा आपल्या समोर असं हे नेहमी कधी काय काय जे लिहिलेलं असेल ना तर आपण सतत आपल्या त्या म्हणजे आपली नजर त्याच्यावर पडत असते आणि ते कुठेतरी एक म्हणतात ना बॅक ऑफ द माइंड, ते कुठेतरी आपल्या मेंदूवरती ते बिंबवत असतं सतत. तर असे चांगले चांगले कोट्स असतात ना, हे नक्की आपण लावले पाहिजेत. मस्त आहे, मला खूप आवडलं, खूप भारी वाटतं आहे. आणि कोणाला गिफ्ट पण करायचं असेल तर एकदम बेस्ट गोष्ट आहे. त्यानंतर दुसरं आहे ते आणखीन खूप छान आहे. आज बघा, आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारच्या दिवशी माता अन्नपूर्णा म्हणजे आलेली आहे घरी. त्याच्यावरती अन्नपूर्णा देवीचा स्तोत्र आणि किती सुंदर बनवलं आहे बघा ना, ते कलर कॉम्बिनेशन बघा आणि स्तोत्र बघा. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती, असा हा पूर्ण श्लोक लिहिलेला आहे याच्यावरती. आणि अन्नपूर्णा मातासुद्धा आहे इथे. तर खूप छान आहे. हे सगळं ना MDFचं मटेरियल आहे. त्याला मागे मॅग्नेटसुद्धा लावलेले आहेत, तर आपण फ्रीजलासुद्धा लावू शकतो किंवा तुम्हाला कुठे वॉलला लावायचं असेल तर डबल स्टिक जे येतं ना, डबल स्टिकने लावूनसुद्धा आपण हे लावू शकतो, कारण ह्याचं वेट काहीच नाही आहे. पण खूप सुंदर आहे बघा, खूप छान आहे. मोठं ज्यांचं खरंच खूप छान मोठं स्वयंपाकघर असेल, त्यांना असं काही ना काही छान लावायचं असेल, इवन तुम्ही घरालासुद्धा डेकॉरमध्ये सुद्धा हे असं लावू शकता. खूप छान वाटेल. त्यानंतर खूप सुंदर आहे नेक्स्ट, तुम्हाला खरंच सगळ्यांना, मला इतकं पर्सनली खूप आवडलं, तुम्हालासुद्धा आवडेल. तर हे आहे आईचं स्वयंपाकघर. किती सुंदर आहे बघा, किती छान आहे, काहीतरी वेगळं युनिक आणि जे म्हणतात ना एस्थेटिक असं वाटतंय. खूप छान आहे आईचं स्वयंपाकघर, खूप छान आहे. तर इथे या साईडला तुम्हाला फ्रंट कॅमेराने दिसत असेल की कसं दिसतं. आणि हे जे चित्र आहे ना याच्यामध्ये या लेडीचं जेवण बनवताना, तर हे 3D आहे बघा. साईडने ना याला असं 3D इफेक्ट दिलेला आहे, त्यामुळे ते आणखीन सुंदर दिसतंय. खूप रंगसुद्धा खूप छान आहे. म्हणजे मोस्ट ऑफ स्वयंपाकघरामध्ये आग्नेय दिशेला जर आपलं स्वयंपाकघर असेल
तर असंच कॉम्बिनेशन वापरलं जातं, म्हणजे लाल रंगाचं, ऑरेंज किंवा पिंक कलरचं वगैरे असे कॉम्बिनेशन्स वापरले जातात. तर त्याच्या हिशोबाने पण एकदम परफेक्ट आहे, मस्त आहे. मला खूप आवडलं, खूप सुंदर आहे. आपल्याला एखादं अशी काही गोष्ट लावायची असेल स्वयंपाकघरात तर असं नक्की लावू शकतो, खूप मस्त आहे. आणि त्यानंतर आणखीन एक खूप सुंदर आहे, ते म्हणजे हे अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि याला वरती छान स्पॅच्युलाज आहेत सगळे. तर असे मध्ये ना मी विचार करत होती की असे म्हणजे ब्रासचे वगैरे चमचे असतात तर असं लावायचं का, छान दिसेल, पण ते मग आपल्याला घासा पुसायला लागेल परत 17 वेळा. तर हे भारी आहे, हे मस्त आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म. ह्याला मागे हँग करायला असे हे दिलेले आहेत. हे आपण फ्रीजवर नाही लावू शकत, खूप मोठं आहे फ्रीजवर लावण्यासाठी. तर हे तुम्ही असं किचनमध्ये लावू शकता. आणि ज्यांचं खरंच मोठं किचन आहे ना त्यांना एकदम भारी ऑप्शन्स आहेत हे असे लावण्यासाठी. खूप मस्त वाटतंय बघा, अन्न हे पूर्ण ब्रह्म. खूप छान आहे हे. त्या मागवतात आणि त्याच्यावरती त्या स्वतः ह्याच्यावरती पेंट करतात, असंच देत नाहीत, स्वतः पेंट करून. आणि हे जे आहे ना हे पण किती छान पेंट केलं आहे बघा, खूप मस्त लिहिलं आहे. फिनिशिंग वगैरे बघा अगदी परफेक्ट आहे, खूप मस्त. तर तुम्हाला ज्यांना पण मागवायचं असेल तर ताईंचा नंबर स्क्रीनवरती इथे दिसतो आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल. तर ज्यांना हवं असेल तुम्ही नक्की मागवू शकता आणि छान छान आपलं घर असं सजवू शकता. आणखीन एक दोन गोष्टी आहेत, त्या म्हणजे पहिलं तर हे आहे सिंहासन आहे. हे पण MDF मटेरियल्सच आहे बघा. याला खाली असे हे दिलेत, स्टँड आहे खाली. आणि हे असं फूल आहे कमळाचं. तर आपण लावूया. काय होतं कधी कधी कलर केल्यानंतर ते ना जरासं ठीक होऊन जातं, त्याच्यामुळे कधी कधी पटकन लागत नाही. तर आता लागलं. सुंदर असं सिंहासन आहे. आपल्याला स्वामींना बसवायला किंवा कुठलीही जेव्हा तुम्ही छान अशी एखादी वेगळी पूजा मांडता तर तुम्हाला स्पेशल छोटे जे देव असतात ते आपल्याला वेगळे असे मांडायचे असतील तर असं सेंटरला वगैरे ठेवलं तरी किती सुंदर दिसेल. खूप छान आहे. याच्यावर तुम्ही दिवासुद्धा ठेवू शकता. तुम्ही छान असं दरवाजामध्ये पण असं 2 साईडला ठेवलेत, ह्याच्यावरती दिवा ठेवलात तरी खूप सुंदर दिसेल. आणि सिंहासन म्हणून नक्कीच तुम्ही वापरू शकता. हे पूर्ण MDF मटेरियलचं आहे, छान आहे पण सुंदर. त्यांनी कलर बघा किती सुंदर केलेत, फिनिशिंग अगदी छान आहे, मस्त मस्त आहेत ना. आणखीन एक वस्तू आहे, हे सगळं ओपन करायला मला किती वेळ लागला माहिती, किती त्यांनी अगदी मस्त असं पॅकिंग केलं होतं पूर्ण. तर हे जे आहे ना हे म्हणजे आपण जे मागच्या वेळेला मी जे महालक्ष्मी यायच्या वेळेला मोठं कमळ दाखवलं होतं साईजमध्ये, तर तसंच हे छोटं कमळ आहे. त्याच्यासोबत तशाच अशा या पाकळ्या आलेल्या आहेत ज्या आपल्याला अशा प्रकारे लावायच्या आहेत ह्याच्यामध्ये. तर हे पण छान आहे. हे आपल्याला आपण आपला जो कलश असतो तो ठेवू शकतो, म्हणजे जागा व्यवस्थित असेल आपल्याकडे तर. तसंच आपण अष्टलक्ष्मी कलश ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. तसंच तुम्ही जर धनलक्ष्मी कुंचन सेवा करत असाल ते तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. तसंच तुम्हाला जर काही होम डेकोर म्हणून असं काही ठेवायचं असेल, काही पूजेला नसेल लावायचं, फक्त घराच्या सजावटीसाठी ठेवायचं असेल तरी तुम्ही हे ठेवू शकता. खूप सुंदर आहे बघा, जसं जसं मी लावते तसं तसं ते किती सुंदर दिसत चाललं आहे. आणि कमळ एनी टाईम खूप छान दिसतं. तर हे मी आता हा एक आतला लेअर लावून घेतला पहिले. आता बाहेरच्या पण पाकळ्या आहेत त्याच्यामध्ये, बाहेरच्या अशा लावायच्यात आपल्याला थोड्याशा क्रॉस करून. खूप सुंदर वाटते. त्याने आउटलाईन आहे ना ही जी आहे वरती ती अशी गोल्डन कलरची केली आहे, त्यामुळे ते आणखीन सुंदर वाटतंय. आणि हे कसं आहे म्हणजे डिटॅचेबल आहे. आपलं समजा झालं पूजा झाली तर आपण काढून ठेवू शकतो, असं नाही की आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. त्याच्यामुळे स्टोरेजला पण प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही मस्त काढून एक साईडला व्यवस्थित छान एका डब्यामध्ये किंवा असंच फोल्ड करून सुद्धा ठेवू शकता. बाहेरचे आहेत ना ते थोडेसे असे बाहेरच्या साईडला असे क्रॉस करायचे, ते अशा प्रकारे खूप सुंदर वाटतं हे.
हे आपण अष्टलक्ष्मी कलश ह्याच्यामध्ये ठेवला आणि पूजा केल्यावर किती छान वाटेल बघा. खूप छान कमळ आहे, मस्तच वाटतंय. तर हे पण MDF मटेरियलचं आहे आणि याच्यावर छान असे कलर केलेले आहेत मस्त. तर ज्यांना पण हवं असेल तर त्यांना नंबर मी इथे दिलेला आहे स्क्रीनवर, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे, कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करेन. तर तुम्ही विचारून घ्या ज्यांना पण हवं असेल. मस्त मस्त गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या हँड पेंटेड गोष्टी आहेत, सगळ्या हाताने कलर केलेल्या आहेत. जर तुम्ही कुठल्या एक्झिबिशनमध्ये जाल, कुठे बाहेर जाल, तर ह्याच गोष्टी तुम्हाला अगदी 10 पट भावानी विकल्या जातात. म्हणजे 100 रुपयाची गोष्ट असेल ती सर्रास 500-1000 रुपयाला विकली जाते. कारण हँडक्राफ्टेड गोष्टींना खूप जास्त डिमांड आहे. कारण मेहनतसुद्धा असते. आपल्याला बघताना असं वाटतं की काय आहे, म्हणजे एवढं का महाग विकतायत, पण एक एक गोष्ट त्याची हाताने कलर करावी लागते, हाताने त्याला फिनिशिंग द्यावी लागते, बॉर्डर करावी लागते. जे स्वतः करत असतील त्यांना त्या गोष्टी कळत असतील की याच्यामध्ये किती वेळ जातो. प्लस ती गोष्ट नंतर व्यवस्थित सुकून परत पुन्हा पॅकिंग, तुम्ही बघितलं की पॅकिंगलाच किती खर्च होत असेल, की एवढं सगळं जे काढलं आहे ना मी, एवढं सगळं पॅकिंग केलं होतं. तर जेव्हा ती कॉस्ट घेतली जाते तर त्याच्यामध्ये पॅकिंगपासून मेहनत, त्याचं रॉ मटेरियल, कलर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केल्या जातात आणि तेव्हा त्याची प्राईज असते बघा. कोणी 2 पैसे कमवण्यासाठी किंवा त्याचा पण त्याच्यामध्ये प्रॉफिट तर निघाला पाहिजे. आता आपण सर्रास बोलतो की काय एवढं महाग काय आहे, बाजारात तर खूप स्वस्त मिळतं, पण बाजारातलं आणि त्यातलं याच्यामध्ये काहीतरी फरक असतो, म्हणूनच ती गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर केली जाते. तर तुम्हाला ज्यांना म्हणजे हवं असेल, ज्यांना आवडलं असेल, तर तुम्ही नक्कीच मागवू शकता. छान छान वस्तू आहेत. तर चला मी माझ्या कामाला सुरुवात करते आता. आणि ताईंना खरंच खूप मस्त, ताईंना खूप खूप थँक्यू की ताई खूप छान गोष्टी आहेत, खूप मस्त आहेत. म्हणजे कोणाची तरी कला आहे ती आपल्यापर्यंत पोचते आणि आपल्या घराला ती छानपैकी सजवणार आहे. तर त्यासाठी ताईंचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. तर चला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, हाईपसुद्धा करा आणि तुमच्या छान छान कमेंटसुद्धा करा. तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं ते पण मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.